लवकरच बाप्पाचे आगमन होत आहे. त्यानिमित्तानेच आपण पाहणार आहोत फक्त 5 मिनिटात पार्लेजी बिस्किटपासून मोदक कसे बनवायचे आणि तेही गॅस न वापरता. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझ्या चॅनेलच्या सर्व अपडेट्स हे तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी घेतले पार्लेजी बिस्किटचे 2 पुडे. प्लेटमध्ये सर्व बिस्किटे काढून घेऊयात. तर इथे सर्व बिस्किटे मी प्लेटमध्ये काढून घेतली आहे. आता आपल्याला ही बारीक करून घ्यायची आहे. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व बिस्किटे मी तोडून टाकते. छोटी अर्धा वाटी मी यामध्ये साखर घालते. साखरेचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता आपण याची बारीक पावडर तयार करून घेऊया. तर बघा, इथे मी याची एकदमच बारीक अशी पावडर तयार करून घेतली आहे. तर एका भांड्यामध्ये मी ही पावडर काढून घेते. एक छोटा चमचा ह्यामध्ये साजूक तूप घालूया. आता आपल्याला ह्याचे पीठ मळून घ्यायचे आहे. तर पीठ मळण्यासाठी इथे मी दुधाचा वापर करत आहे. दूध हे नॉर्मल टेम्परेचरवरचे दूध घेतलेले आहे. तर आपल्याला याचे मध्यम असे पीठ मळून घ्यायचे आहे. जसे आपण चपातीचे मळतो तसेच आपल्याला याचे पीठ मळून घ्यायचे आहे. तर थोडे थोडे दूध टाकून मी पीठ मळून घेत आहे. तर बघा, इथे मी चांगले पीठ मळून घेतले आहे, एकदम सॉफ्ट आणि मऊ असे. 10 मिनिट आपण हे भिजत ठेवूया, जेणेकरून हे अजूनच सॉफ्ट होईल. 10 मिनिटानंतर परत एकदा आपल्याला हे मळून घ्यायचे आहे. तर बघा, मी मळून घेतले आहे. मोदक बनवण्यासाठी मी इथे मोदकाचा साचा घेतला आहे, जे इझिली मार्केटमध्ये अवेलेबल असतात. तर तुम्ही कोणत्याही साईजचा साचा घेऊ शकता. साच्याला मी आतून तेल ग्रीस करून घेते. आता 1 इंचाच्या अंदाजाने गोळा घ्यायचा. तो हातावर दाबून दाबून अजून मऊ करायचा. साच्याच्या पहिल्या भागात गोळा पूर्ण दाबून बसवायचा. जसे मी व्हिडिओमध्ये करत आहे त्याप्रमाणे तुम्ही करा. इथे तुम्हाला ह्यामध्ये हाताला तेल लावण्याची गरज नाही. जर हाताला तेल लावले तर हे दोन्ही व्यवस्थित बाइंडिंग होणार नाहीत. साच्याच्या दुसऱ्या भागातही याचप्रमाणे आपण मोदकाचे पीठ भरून घेऊया. जेवढी साच्याची लेवल आहे तेवढे यामध्ये पीठ भरायचे. दोन्ही साईडला पीठ भरल्यानंतर साचा दाबून घ्यायचा आणि शक्यतो तुम्हाला जेवढा होईल तेवढा तुम्ही साचा दाबा. आणि हे जे खालचे पीठ आहे त्याची आपण समान लेवल करणार आहोत. तर मी थोडे उरलेले पीठ काढून घेतले आहे आणि बोटाच्या साहाय्याने व्यवस्थित त्याची लेवल करून घेते. तर बघा, बाजूचेही पीठ मी काढून घेत आहे. आता आपण साच्याचे लॉक खोलूया. तर बघा, किती छान प्रकारे आपला मोदक तयार झाला आहे. वाटतोय का हा पार्लेजी बिस्किटपासून बनवला आहे आणि किती झटपट हा तयार होतो तुम्ही पाहिले असेल. दुसराही मोदक आपण ह्याप्रमाणेच बनवायला घेऊया. तर इथे असे हातावर दाबून दाबूनच पीठ भरायचे, जेणेकरून मोदक हा सॉफ्ट तयार होतो, नाहीतर ह्यामध्ये क्रॅक्स पडतात. उरलेले पीठ काढून घेऊया आणि खालून याची मोदक सरळ बसेल अशी समान लेवल करायची. नंतर परत साचा उघडून घेऊया. तर बघा, दुसराही मोदक किती छान तयार झाला आहे. अशा प्रकारे सर्व मोदक बनवून घेऊयात. तर पहा, इथे एक एक करून मी सर्व मोदक बनवून घेतले आहे. तर मोदक अजूनच आकर्षक दिसण्यासाठी मी ह्यावर 3 तीळ चिटकून घेत आहे, ज्याने मोदक अजूनच आकर्षित दिसतील. तर फ्रेंड्स, एक एक करून मी सर्व मोदकाला तीळ चिटकून घेतले आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला आजचे पार्लेजी झटपट होणारे मोदक कसे वाटले हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि ह्या गणपती उत्सवाच्या वेळेस नक्कीच एकदा हे मोदक करून बघा. माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, तुमच्या मित्रांनाही शेअर करा. परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.